लूकाची चौकटली खबर पहिला अध्याय. येसू ख्रिस्तूचे बारेत भगवंत सांगले घटने हमचे मदत कोणते कोणते घडले यो त्यांचे बारेत विवरण करून लिहवसाठी कितीको जना सुरू केले. सुरुवातीपणू डोळ्यांकून देखून भगवंताच्या गोष्टींचा प्रचार करावचे सेवकदारा हमले हवाली केले. मर्यादा राहिलेला ओ तेयोफिला साब अंदीपणू ते समद्यांच्या बारेत हुशेरीना चोवून राहिलेला मी काय तुले त्यांचे बारेत सार धरून लिहवावचा चोकट म्हणून माले समजला. त्यासाठी तुले बोध केलेले घटने पक्का झाले म्हणून तू समजून घेतेस. युदय प्रांताचा राजा झालेला हेरोदच्या दिवसांपा अबिया मनावचे कटोड्यांचे गुबडे पा जक्करिया मनावचा एकला कटोडा राहिला. त्याची बायको अहरोनचे खानदानीची होती. तिचं नाव एलिझाबेथ. त्याहानी दोघी भगवंताचे समदे आज्ञांचे वनी आणि कानून कायद्यांचे वनी निंदा नसला वाचूत भगवंताचे नजरेत नियतीनं राहिले. एलिझाबेथ गोडू राहल्यासाठी त्याहानले लेकरा बारा नाही राहिले आणि त्याहानी कितीको सालांचे डोकरे होऊन राहिले. एके रोजी जकरियाचे गुबडेले युदना आराधना करावचे गुडीपा सेवा करावची वखत आल्यावर कटोड्यांचे कायद्यांचे वनी चिट्या टाकले. तवा जकरियाचे नावाना चिठ्ठी निघली. त्यासाठी तो युदना आराधना करावचे गुडीपा जाऊन भगवंताचे पुढा धूप टाकूत राहिला. धूप टाकावचे वक्ती माणसांचा गुबडा युदना आराधना करावचे गुडीचे बाहेर प्रार्थना करूत राहिला. भगवंताचा दूत धूप टाकावचे भोवलेचे उजवे बाजून उभं होऊन त्याले दिसला. जकरिया त्या दूतता देखून तो खूप भियाला. तव दूता त्याचे संग असं म्हणला, जकरिया भिवू नको, तुझं प्रार्थना ऐकू आला. तुझी बायको झालेली एलिझाबेथ तुले एक पोरगा जन्म देते. त्याले योहन म्हणून नाव ठेव. तो जन्मल्यासाठी कितीको जना खूप खुशी होतेत आणि तो तुले खुशीता आनंदिता आणते. कहा म्हणले ना तो भगवंताच्या नजरेत मोठेपणानं राहते. दारू सर्रा नाही पिये. त्याचे माईचे पोटपा राहतपणूस निरुंपाक आत्मेना भरून राहते. भगवंतता सोडून गेले इस्रायलचे माणसांपणू कितीको जणांता त्यांचे भगवंताकोड अनेक धरून येते. अनेक तो बापांचे हृदयांता पोरांकोड फिरुते. अनेक भगवंतले लोंगतम नाही होऊचे वाल्यांता नियतवाल्यांचे ज्ञानत धरून चालवसाठी फिरुते. अनेक तो भगवंतासाठी वाट देखूत राहावचे माणसांता तयार करावसाठी प्रवक्त झालेला एलियाचा आत्मा अनेक शक्ती राहलावाला प्रभूचे पुढं चालते म्हणून भगवंताचा दूत जकरियाले सांगला. जकरिया भगवंताच्या दूतता असं पूसला, हे माले कसं समजते मी वडील होवो. माझी बायको काय कितीको सालांची वलीन होय म्हणून ते दूतले सांगला. तवा भगवंताचा दूत असं जवाब दिला, मी भगवंताच्या पुढं उभं होवावचा घाब्रियल दूत हवो तुझे संग बोलावसाठी आणि हे चौकटली खबर तुले सांगवसाठी भगवंत माता धालला. आणि माझे गोष्टी त्यांचे वक्ती घडतेत. तू त्यांता नमलस नाही म्हणून हे घटने घडवचे दिवसापर्यंत तू बोले नसला मूक होऊन राहतेस म्हणून त्याले सांगला. त्या वक्ती समधी माणसा जकरियासाठी वाट देखूत राहिले. युदना आराधना करावचे गुडीचे भीतर तो जुगमन राहल्यासाठी औचित झाले. तो युदना आराधना करावचे गुडीचे भीतरनु बाहेर आल्यावर त्यांसंग बोलावू नाही शकला. तो हातानं कुटणी करण्याकून युदना आराधना करावचे गुडीपा त्याले दर्शन आली म्हणून त्यांनी समजून घेतले. तवा पण तो मूक होऊन राहिला. तो सेवा करावचे दिवस झाल्यावर त्याच्या घरी तो गेला. ते दिवस झाल्यावर त्याची बायको एलिझाबेथ दो जीवन राहून अनेक 5 महिने दुसऱ्यांले दिसे नसला राहिली. माणसा माता गोड्डू म्हणून मनावचे अपमानापासून काढून टाकावसाठी माले दया दाखवले हे दिवसांपा मासाठी भगवंत असं केलं म्हणून ते म्हणली. 6व्या महिन्यात
गाब्रिएल मनवचा भगवंताचा दूता गलिलियाचे हार्पा नजरेत मनवचे गावी भगवंत त्यात सार केला. दावीद राजाचे खानदानीच झालेला योसेफ मनवचे एके माणसाले मागणी केलेली कुवरी पोरीचे जवळ भगवंत गाब्रिएल मनवचे दूतत सार केला. त्या कुवरीचं नाव मरिया. भगवंताचा दूता मरियाचे घरात येऊन मरियात देखून तिले खुशाल म्हणून सांगून असं म्हणला, मरिया, तू भगवंताकून दया घेतलेली होईस, भगवान तुझे संग हाये म्हणून म्हणला. मरिया ते गोष्टींले अंधखूब होऊन हे खुशालीची गोष्ट का होय म्हणून सोस करूत राहिली. पण ते गाब्रिएल दूता असं म्हणला, मरिया, भिवू नको, भगवंताकून तू दया घेतलीस म्हणला. हदेक ऐक, तू दोजेवन राहून लेकरात जन्म देऊन त्याले येसू म्हणून नाव ठेवतेस. तो मोठं होऊन समदेंदून मोठे भगवंताचा लेक म्हणून म्हणतेत. भगवंत येसूले दादीबाप झाले, दावीदचे राजगादीता त्याले देते. तो याकोबचे खानदानीचे झालेले इस्रायलचे माणसांता कवचले परिपालन करते. त्याचे रजवाडेले अंत नैरेहे म्हणून मरियाले सांगला. त्यासाठी मरिया, मी माणसासंग नाही मिरलो, हे कसं होऊ शकते म्हणून ते भगवंताचे दूतता म्हणली. मग ते भगवंताचा दूता असं जवाब दिला, निरुंपक आत्मा तुझेवर येते, समदेंदून मोठे भगवंताची शक्ती तू तर झाकते, म्हणून जन्मावचा लेकरू निरुंपाक होऊन भगवंताचा लेक म्हणतेत. आणि तुले चुटम होवची एलिझाबेथ काय ती जे वलीनपणात एके पोरता जन्म देवासाठी दोजीवन हाये. गोड्डू मनवचे एलिझाबेथले हे 6वा महिना. भगवंताचे ना होय नसला कोणतंच नाहीत म्हणून तिले सांगला. तव मरिया ते भगवंताचे दूत संग असं म्हणली, हदेक, मी भगवंताची दासी होवो, तू सांगले गोष्टींचे वनीस होऊ दे म्हणली. तव ते भगवंताचा दूत तीच जवळनू निघून गेला. ते रोजंपा मरिया उठून युद प्रांतात डोंगरांपा राहावचे एके गावी लहाकीनं गेली. तव ते जकर्याच्या घरात जाऊन एलिझाबेथले खुशाल म्हणून सांगली. एलिझाबेथ मरियाची खुशालीची गोष्ट ऐकल्यावर तिचे पोटातला लेकरू हालला. तवा एलिझाबेथ निरुंपाक आत्मेना भरून राहिली. तवा एलिझाबेथ जोरेना असं म्हणली, बायंपण तूच भगवंताकून आशीर्वाद घेतलेली होईस, आणि तुझे पोटात राहायचं लेकरू काय आशीर्वादानं भरेल. माझी प्रभूची माय माले भेटले न काय हे मोठे मानले मी अर्हतवाली नहो. हदे काय का तुझे खुशालीची गोष्ट मी ऐकतानीस माझे पोटातलं लेकरू खुशीनं हालला. तू धन्य झालीस, कहा म्हणले ना, भगवंत सांगले गोष्टी होतेत म्हणून तू नमलीस, म्हणून एलिझाबेथ म्हणली. तव मरिया असं म्हणली, मी भगवंताचा महिमा करताव, माझा आत्मा माता रक्षण करवचे भगवंतपा खुशी होत आहे. कहा म्हणले ना, आपणाचे दासनीचे नाजूकपणता दयानं देखला, आणि येथून सुरू करून समधी पिढेवाले माता धन्य झालीस म्हणून म्हणतेत. कहा म्हणले ना, समदेंदून शक्तिवाला भगवंत माझ्यासाठी खूप मोठा काम केला. ते भगवंताचं नाव निरुंपाक. त्याले भिवावचे वालेंवर त्याचा दया पेड्यांचे पेड्यांवरी राहते. तो आपणाच्या शक्तीना खूप मोठे कार्यांत केला, आणि आपणाचे हृदयांचे सोसंपा गर्व करवचे वाल्यांता तो फकुरला करते. राजंता त्यांचे राजगादीवरून ढकलून देऊन आणि नाजूकपणाना राहावचे वाल्यांता गादीवर चढूला, आणि भुकेजले वाल्यांता चोकटले खादगीना भूक मोडवून धनवाल्यांता रिकाम हाताना सार केला. कवचले तुमवर दया दाखवतो म्हणून अब्राहमले आणि त्याचे लेकरबारांले सांगलेले गोष्टीचा भगवंत हेतू केला. त्यासाठी भगवंत आपणाचे सेवकदार झालेले इस्रायलचे माणसांले मदत केला. तव मरिया कमी जास्त 3 महिने एलिझाबेथ संकय राहून मग ते तिचे घरी फिरून गेली.
एलिझाबेथचे बाळतीन होऊचे दिवस आल्यावर मग ते लेकरत जन्म देली. तव्हा तिचे घर सिरमुट राहावचे वाले चुट्टम होवचे. भगवान तिजेवर खूप दया दाखवला म्हणून तिजे संग काय त्याहानी खुशी झाले. 8वे रोजी त्याहानी ते लेकराले सुन्नती करवले येऊन जकरिया म्हणून त्याचे बापाचे नावातच ठेवाव झाले. पण ते लेकराची माय त्याहानले असं सांगली, ते नाव नको, याले योहान म्हणून नाव ठेवाव म्हणली. त्याच्यासाठी त्याहानी तुझे चुट्टमंपा हे नाव वाला कोणीच नाही तकी म्हणून तिले सांगून त्या लेकराले कोणतं नाव ठेवाव म्हणून म्हणतायस म्हणून त्याचे बापता कुटणी करून पुसले. तवा लिहिवावची पाटी आण म्हणून कुटणी केला. त्या पाटीवर त्याचं नाव योहान म्हणून लिहुला. तवा त्याहानी समधी अवचित झाले. संगच तोंड फारून जीभ हलवून भगवंत स्तुती करूत बोलाव सुरू केला. ते कार्य देखून त्याचे सिरमूट जिंदगानी करावचे वाले समदेनले भेव धरला. ते घटने सगळे युदयेचे डोंगरांवरचे समदे जागेंपा हे घटनेंत सांगले. ऐकलेले वाले समधी ते घटनेंत मनात ठेवून हो पोरगा कसूंच होते यो म्हणून म्हणले. भगवंताचा हात त्यासंग राहिला आणि त्याचा बाप झालेला जकरिया निरुंपाक आत्मेकून भरून असा प्रवचन केला, प्रभू झालेला इस्रायलचे भगवंताची स्तुती होऊन दे. कहा म्हणले ना आपणाचे माणसांता सोडवावसाठी आला. त्याचे सेवकदार झाले दावीदचे खानदानीपणू भगवंत आमच्यासाठी शक्तीनं राहिले रक्षण करावचे वाले तर धालला. अंतिपणूस भगवंत आपणाचे निरुंपाक प्रवक्तानांचे तोंडाना बोलुलेवनीस आमचे दुश्मनदारांचे हातपणू आणि हमता द्वेष करवचे समद्यांचे हातपणू सोडवासाठी भगवंत हमता रक्षण करवचे वालेता हमासाठी धालला. आमचे दादी बापनांले दया दाखवासाठी अनेक आपणाचे निरुंपाक किर्यता हेतू करवसाठी भगवंत हे रकमीनं केला. हे आमचे अंदीचे अब्राहमले केलेली किर्य होये आणि आम्ही आमचे दुश्मनदारांचे हातपणू सोडवून भिय नसल्यांचे वनी त्यात सेवा कराव म्हणून आमचे वाचवचे समदे दिवसंपा त्याचे पुढा निरुंपाकना नियतीना त्याच्यासाठी वाचव म्हणून हे रक्षणा दया केला. आणि माझे लेकरा तू ता समदेंदून मोठे भगवंताचा प्रवक्ता म्हणून बोलावतीन. प्रभूचे मार्गता तयार करावसाठी तू प्रभूचे पुढे चालतेस. त्यांचे पापांता माफी करण्याकून त्याचे माणसांले पापांचे माफीकून रक्षण भेटते म्हणावचे ज्ञानता तू देवावसाठी आमचे भगवंताचे महान प्रेमत धरून स्वर्गपासून येसू ख्रिस्तू आमच्यासाठी येते. आंधळपले मरणाच्या सावलीपा बसलेले वाल्यांले मदत कराव म्हणून आणि खमता शांतीचे मार्गे पा चालवाव म्हणून भगवंताची इच्छा हेच होये. लेकरू मोठं होऊन आत्मेत बडन भरून इस्रायलचे माणसांले भगवंताच्या गोष्टीता प्रचार करूतले रानातले प्रांत लंप राहला.